अंशी प्रकल्प केला आहे. बोरिवली ते ठाणा तो भुयारी रस्ता काढला आहे. तो भुयारी रस्ता नेमका बिल्डिंगच्या दरवाज्यात येतोय. तर आम्ही मागणी केलेली की त्याला तुम्ही घोडबंदर रस्त्यापर्यंत घेऊन जा. तर ते आता अर्धवट मागणी पूर्ण झाली आहे. जर आपण घोडबंदर रस्त्यापर्यंत हा रस्ता घेऊन गेलात तर पूर्ण मागणी पूर्ण होईल आणि लोक दुवा देतील एकनाथ शिंदे साहेबांना. आम्हाला नाही, माझा तो मतदारसंघ नाही आहे. आता बाकी खूप प्रश्न आहेत. आता या अनुदान मागण्यांच्या मध्ये ते बोलण्यात काय अर्थ नाही. पण तर तुम्ही जरा वेळ घेऊन द्या ना मला. वाटल्यास दर्याला येतो, त्यांना सांगा एकदा हेलिकॉप्टरमध्ये बसवा आणि याला दर्याला घेऊन या. तेव्हा घोडबंदरचा रस्ता झाला. आता तिथे मोनो मेट्रो सगळं आलं. घोडबंदरवरती तुमच्या DCPR मुळे आता प्रचंड लोकसंख्या वाढणारे एवढे प्लॅन पास होत आहेत की काही विचारू नका. साहेब सर्व्हिस रोडच गायब झाले. सर्व्हिस रोड हा जगाच्या इतिहासातला हा पहिला रस्ता असेल की ज्याचा सर्व्हिस रोडच गायब करण्यात आला. आता साधा प्रश्न आहे की एवढ्या मोठ्या लोकवस्तीतनं गाड्या येतील त्या डायरेक्ट हायवेवर येतील. सर्व्हिस रोड कशासाठी आहे की तो स्टॉप गॅप अरेंजमेंट आहे की त्यांनी पूर्ण म्हणजे पूर्ण गाडी रस्त्यावर जाता कामा नये. आत्तापर्यंत 28 लोक मेली आहेत. 28 लोक. हायकोर्टाने स्वतः प्रश्न विचारला की तुम्ही काय करताय, काय झोपले की काय. याच घोडबंदर रोडवर साहेब गुरचरण जमिनी लिहून घ्या. गपचूप सांगीन येऊन कुठली गुरचरण जमीन. गुरचरण जमिनीवर प्लॅन पास होत आहेत. 3-3, 4-4 एकरच्या गुरचरण जमिनीवर प्लॅन पास होत आहेत. कशा काय होतात. टायटल बिल्टल काय तपासतात की नाही ठाणे महानगरपालिका. इथे बिल्डरचं नाव घेतलं तर ब्लॅकमेलिंग केलं असं होईल. बिल्डरचं नाव नाही घ्यायचं मला बिल्डरचं नाव नाही घ्यायचं. पण गुरचरण जमिनी आहे. बांद्र्याला पण गुरचरण जमिनी आहे. नाही, तुमचा बिल्डर नाही, तुमचा मित्र नाही. आणि बिल्डरचं नाव घ्यायला सुरुवात कोणी केली ते कशाला साहेब. तुम्हीच येतात तिथे. ते पहिल्या मजल्यावर इथे कुठेतरी कोणतरी बसायचं ते तुम्हीच असं बोट करून दाखवलं होतं. याच बाकावर बसला होतात. याद करो पुराने दिन. अरे वा वा वा.